शेतकऱ्यांना निवासाची व्यवस्था झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना निवासाची व्यवस्था झालीच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस झालीच पाहिजे. शेतकऱ्यांची निवासाची व्यवस्था झालीच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो. राम कोळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा जिल्हा अध्यक्ष धुळे शहर। आज आम्ही धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवेदन दिलं आहे। बाजार समितीचे प्रशासक साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केलं। निवेदनाचा विषय असा आहे की या बाजार समितीचा खरा हकदार आणि खरा राजा हा फक्त शेतकरीच आहे आणि या बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपला माल विकायला बाजार समिती शेतकरी येत असतात। त्यांची व्यवस्था जेवणाची महाविकास आघाडीने शिवभोजनाच्या माध्यमातून केली आहे, पण त्यांची इथं निवाराची व्यवस्थाच नाही आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या माध्यमातून आत्ता आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि निवेदनाचा मेन मुद्दा जे की त्यांची झोपाची व्यवस्था करा। बऱ्याच बाजार समितीमध्ये 5 रुपये गादी, 3 रुपये तकिया, चादर अशा प्रकारच्या स्कीम लावल्या गेल्या आहे, त्यासुद्धा या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने राबवा अशी मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे। त्याचबरोबर ही जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर राष्ट्रवादी किसान सभेच्या माध्यमातून शहर जिल्हा अध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येऊन बाजार समितीच्या विरोधात आंदोलन पुकारण असं या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। एक असा प्रश्न आहे शेतकऱ्याचा की शेतकरी माल आणतात, थोडे इकडे तिकडे झाले, त्यांचा मालही चोरीला जातो, तर त्याच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण परिसरात लावले। बाजार समितीने अनेक ठिकाणी त्यांचं म्हणणं की आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले, पण त्याच्यावर तात्काळ पूर्ण लक्षात राहत नाही ना। तिथं थोड्या चोरी होऊन शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको, शेतकऱ्याचं नुकसान होणं आमची या संदर्भात मागणी आहे। जेणेकरून बाजार समिती शेतकरी माल आणन, आता आवक नाही म्हणून ठीक आहे, पण बाजार समितीत शेतकरी 2-2, 3-3 दिवस मुक्कामी पडतो, त्यांच्यासाठी व्यवस्था झाली पाहिजे। निदान घरी नाही पण इथं तरी शांततेत माणसाला झोप लागली पाहिजे आणि त्यांच्या मालावर बाजार समितीने कर्मचारी नेमून लक्ष ठेवलं पाहिजे अशी या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे।